प्रेक्षकांनो, लक्ष्मीच्या पावलांनी या मालिकेचा 1 ऑगस्टचा भाग तुम्ही बघत आहात. आज जरा एक्साइटमेंट वाढवली आहे बरं का त्यांनी आपली. कला आता मध्यरात्री उठलीये, अद्वैतला गाढ झोप लागली हे बघून ती तिच्या डिझाईनच्या कामाला लागली आहे. तिने हळूच कपाट उघडलंय आणि तिचे काय ते कागद, पेन्सिल, काय काय ज्या वस्तू आहेत ना त्या सगळ्या तिने घेतल्यात आणि हॉलमध्ये जाऊन बसते ती नेहमीप्रमाणे डिझाईन्स काढायला. आता राहुल आलाय या रोहिणीकडे आणि म्हणतोय, मम्मा मला बोलवलं होतंस का तू? रोहिणी म्हणते, हो, हे बघ. आता रोहिणीने त्या डिझाईनचा कागद राहुलच्या हातात दिलाय. राहुल म्हणतो, हे काय आहे मम्मा? रोहिणी म्हणते, अरे बाबा नीट बघ काय येते. आता राहुल ते डिझाईन बघतो आणि म्हणतो, अरे हो की, हे तर नवीन लॉन्चचं कलेक्शन आहे आपलं. ही तर आत्ताची लेटेस्ट डिझाईन आहे आपली. याचं काय सांगतेस तू मला? रोहिणी म्हणते, ही डिझाईन इम्पॉर्टंट नाहीये. अरे ते कोणी काढलं ना ते महत्वाचं आहे. आता राहुल म्हणतो, कोणी काढलंय हे? तेव्हा ही रोहिणी म्हणते, अरे हे सगळं काम कला करते. राहुल म्हणतो, हे चल काही काय बोलतेस मॉम, इतक्या मोठ्या डिझाईनचं हे असाइनमेंट कला करेल? तिची लेवल तरी आहे का? आणि अद्वैत तर तिला फिरकू पण देणार नाही इकडे. रोहिणी म्हणते, अरे तेच तर म्हणते ना मी, अद्वैतला यातलं काही माहिती नाहीये असा संशय आहे मला राहुल. राहुल म्हणतो, अरे मॉम असं जर असेल ना तर आपली सॉलिड चांदी होणार आहे आता. रोहिणी म्हणते, अरे तेच तर शोधून काढायचंय ना आपल्याला. तू एक काम कर, ऑफिसमध्ये म्हणजे पहिलं काम हे कर की त्या सानिकावर लक्ष ठेव आणि दुसरं काम म्हणजे आपली नवीन ज्वेलरी डिझायनर कोण आहे ना ते बघ. एकदा का कन्फर्म झालं ना की मग बघ कसा धमाका होतोय ते. आता राहुलने ते डिझाईन रोहिणीच्या हातात दिलंय आणि परफेक्ट असं म्हणतोय. आता रोहिणी लागली बाबा हात धुवून त्या कलाच्या मागे. रोहिणी त्या डिझाईनकडे खूप वेळ बघत राहते. आता या कलाला तिचं मन जरा जास्तीच खातंय, कारण तिने आज अद्वैतचं बोलणं ऐकलं ना फोनवर. त्याला अजिबात खोटेपणा सहन होत नाही हे तिच्या लक्षात आलंय. त्यामुळे आज तिचं काही कामामध्ये मन रमेना. आता ती देवघराकडे बघते आणि सारखं त्या अद्वैतचं बोलणं आठवत असते ती. आता ती त्या देवाजवळ जाते देवाऱ्यामध्ये आणि देवाला प्रार्थना करते. कला देवाला म्हणत असते, देवी अंबाबाई, सारखं सारखं असं चोरून काम करणं आता मला पटत नाहीये ग. कलेची जोपासना करणं हे देवाचंच काम करणं असतं. कुठल्याही कलेची जेव्हा मी कला जोपासते ना तेव्हा देवाचं काम करते असं भासतं ग मला. कलाकारामध्ये देवाचा अंश असतो, ईश्वराचा अंश असतो. ईश्वराचा अंश असणारा माणूस चुकीचं काम कसं ग करेल अंबाबाई? या घराला, चांदेकर घराला कलेचा वारसा लागलेला आहे. प्रदीप सर, सोहम सारखे कलाकार या घरामध्ये. त्यामुळे कलाकाराचं व्यक्तिमत्व काय असतं हे या घराला चांगलंच माहिती आहे. हे घर मला अगदी सहज समजून घेईल ना ग अंबाबाई. मला ना लवकरात लवकर चांदेकरला सगळं सांगायला हवं. जोपर्यंत मी त्याला सगळं सांगत नाही ना तोपर्यंत माझ्या मनाला चैन पडणार नाही ग अंबाबाई. मला त्याला सांगायची हिंमत येऊ दे, मला शक्ती दे. आता असं म्हणून तिने मनोभावे नमस्कार केलाय. अरेच्छा, आता मागे वळून बघते तर काय, ही रोहिणी मागेच उभी असते. रोहिणी कलाला म्हणते, काय ग कला, एवढ्या रात्री देवघरामध्ये काय करतेस तू? कला म्हणते, नाही म्हणजे मला जरा अस्वस्थ वाटत होतं रोहिणी मॅडम. मग लगेच रोहिणी म्हणते, अगं काही झालंय का कला? कला म्हणते, नाही हो असं काही नाहीये, मी आपलं सहजच. रोहिणी म्हणते, अच्छा अगदी सहज एवढ्या रात्री? नाही म्हणजे तुला मला काही सांगायचं असेल तर सांगू शकतेस तू, नंतर तुला असं नको वाटायला. रोहिणी मॅडमला तेव्हाच सांगितलं असतं तर बरं झालं असतं. काही सांगायचंय का तुला मला काही? कला रोहिणीला उत्तर देते, नाही तसं काहीच सांगायचं नाहीये. आता ही रोहिणी म्हणते, बरं ठीक आहे हरकत नाहीये, पण अगं मी ना पाणी प्यायला आले होते खाली, त्यामुळे सहज मला वाटलं तू जरा डिस्टर्ब दिसलीस म्हणून विचारावं तुला. ठीक आहे काही हरकत नाही. आता ही रोहिणी तिचं पाणी प्यायला जाते आणि कला तिथे बसत असते सोफ्यावर. आता मला सांगा प्रेक्षकांनो, कलाला हे सगळं लपवायचं आहे तर ती रोहिणीच्या समोर हे सगळं का करतेय? रोहिणीने ते कागद बघितलेत. रोहिणी तिला विचारते, काय ग कला, हे कागद कशासाठी आहे तिथे? कला म्हणते, काही नाही, मला झोप येत नव्हती ना म्हणून मग जरासा टाइमपास करत बसले होते. कला आता असं बोलून तर गेली आहे आणि आता ती तिचं कामाला लागते सुद्धा बरं का. रोहिणी आता तिथेच पाणी पिताय तरी सुद्धा कला तिथेच डिझाईन काढत बसली आहे. आता रोहिणी पाणी पिता पिता विचार करते, कला तुला काय वाटलं, तू सुटलीस का बाळा? अगं अशी नाही सुटणार तू माझ्या तावडीतून. या रोहिणीचं लक्ष सुईच्या टोकासारखं बारीक असतं. प्रेक्षकांनो, ही कोणत्या अँगलने म्हणतेय? हिची अख्खीच्या अख्खी सून अख्खीच्या अख्खी प्रेग्नेन्सी लपवतीये. हिचं सुईचं टोक किती बारीक आहे हे कळलं बरं का आपल्याला. जोक सपाट. आता ही रोहिणी म्हणत असते, अशी नाही सुटणार तू कला माझ्या हातून, काळजी करू नकोस. सगळ्यांसमोर योग्य वेळी तुझी कशी वाट लावते ना ते मला चांगलंच माहिती. आणि तू स्वतःहून तुझ्या या दोऱ्या माझ्या हातात दिल्या ना त्याबद्दल थँक्स. तू तर सगळं अद्वैतला सांगायची तयारी करतेस ना? ठीक आहे, तर मग बघूयात तू आधी अद्वैतकडे पोहोचतेस का मी आधी पोहोचते.
अद्वैत समोर तुला तोंडावर पाडायची तयारी मी केलीच आहे. ऑल द बेस्ट कला. रोहिणी आता असा मनात बराच वेळ विचार करते आणि मग तिथून निघून जाते. पण आता कला मात्र रात्रभर बसून डिझाईन पूर्ण करते. आता या रजनीताई अंथरूण पांघरून घालत असतात. सोहम तिथे येतो. रजनीताई म्हणतात, अगं बाई सोहम, तू इथे काय करतोयस यावेळेला, काही हवंय का तुला? सोहम म्हणतो, अरे बापरे, मला रजनी मॅडमची अपॉइंटमेंट हवी आहे का त्यांना भेटायसाठी? रजनीताई म्हणतात, बापरे, मला भेटायला तू आलायस? बापरे, आज सूर्य कुठून उगवला म्हणायचं. सोहम म्हणतो, अगं काही काय आई, अगं मला तुला भेटायचं होतं म्हणून मी आलोय आणि बाबा पण घरात नाहीये ना, आणि अगं माझा आज चंपीचा मूड आहे. आता या रजनीताई म्हणतात, असं सांगायचं ना, थांब आत्ता लावून देते तुझ्या डोक्याला तेल. आता सोहम म्हणतो, अगं आई, मी असं कुठे म्हटलं की मला तेल लावायचे, मला चंपी करायची? अगं मला तुला चंपी करून द्यायची आहे. तू दिवसभर किती त्रास घेतेस, दिवसभर ताणात असतेस, तू काम करत राहतेस, किती ताण असतो तुझ्या डोक्याला. आता या रजनीताई म्हणतात, अगं बाई, म्हणजे काय बोलतोयस तू? आता सोहम म्हणतो, म्हणजे वाघाचे पंजे. आणि बस बरं इथे तू मला सांग, तेलाची बाटली कुठे? आता रजनीताई दाखवतात त्याला तिथे म्हणून. आता सोहम तेलाची बाटली घेऊन येतो आणि रजनीताईंच्या सुंदर लांब आणि घनदाट केसांची चंपी करतोय. काय छान केस आहेत नाही रजनीताईंचे. आता सोहम तेल लावत लावत म्हणतोय, आई तू बाबांची काळजी घेतेस, माझी घेतेस, मला पण घेऊ दे की तुझी काळजी, घरातही सगळ्यांची काळजी घेतेस तू. आता या रजनीताई म्हणतात, आज कसं काय बाबा एवढी काळजी होतीये माझी? नाही, मला तसं माहितीये, माझं सोहम बाळ तसं शहाणं आहे, पण छोट्या छोट्या गोष्टींची जेव्हा जाणीव होते ना, तेव्हा कळतं की आयुष्यात एखादी मुलगी आली आहे. बरोबर बोलते ना मी? पण सोहम, ती जी कोणी असेल ना, तिला तू अगदी ठामपणे सांगून दे बरं का, तिची सासू आहे ना, तिला सगळं एकदम टापटीप लागतं. तिला सांग बरं का की माझी आई एकदम कडक शिस्तीची आहे. आता हा सोहम म्हणतो, हो आई, मी तिला एक सांगणार आहे की तिला जगातली सगळ्यात गोड सासू मिळाली आहे. रजनीताई म्हणतात, कसा पकडला चोर, सांग सांग कोण आहे बरं? आता सोहम म्हणतो, अगं नाही ग, सहज बोललो आई मी, असं बोलता बोलता बोलतात ना, अगं तुझी स्तुती करत होतो ग आई. झाली चंपी झाली तुझी. रजनीताई म्हणतात, असं अर्धवट सोडत नसतात काम, अरे पूर्ण चंपी कर ना. सोहम म्हणतो, अगं आई आता ना मला झोप आली आहे. सोहमच्या मनातली लबाडी रजनीताईंनी बोलता बोलता धरलीच. पण सोहम मात्र तिथून आता कट मारतोय आणि गोड बोलून निघून जातोय. पण आता या रजनीताई मनाशीच बोलताय, कला थँक्यू सो मच, तुझ्यामुळे माझा सोहम मला परत मिळालाय. पण ही मुलगी कोण आहे हे तर जाणून घ्यायचं राहिलं. अगं बाई, हे टेन्शन राहिलंच की अजून. तर आता कला आणि अद्वैतचं सीन दाखवलाय त्यांनी. कला सकाळी सकाळी आंघोळ करून तिचे केस विंचरतीये आणि केस विंचरताना विचार करत असते, पहिल्या हप्त्याचं तर टेन्शन गेलं, पण दुसऱ्या हप्त्याचं टेन्शन आहेच ना. या चांदेकरने अजून पगार पण केलेला नाहीये, काय करावं काही कळेनासं झालंय. दुसऱ्या हप्त्याची सोय करावी तर कुठून करावी? हा चांदेकर पण ना माझ्या अडचणीत सारखा भर घालत असतो. चांदेकर तर मला त्रास द्यायलाच जन्माला आलेला आहे. आता असं ती जरा जोरात बोलते. अद्वैत म्हणतो, काय बोललीस? चांदेकर म्हणाली ना आत्ता. आता कला म्हणते, तुला काही बोललेली नाहीये मी, आणि आता काय बोलले मी हे विचारत मागे मागे येऊ नकोस माझ्या. आता सगळे नाश्त्याला वाट बघतायत, चल खाली. अद्वैत मनात विचार करतो, सगळे माझी वाट बघतायत आणि ही खरे दरवेळेला माझी वाट लावत असते, काय आघोपणा करत असते नेहमी. आता तो चष्मा घालतो आणि खाली नाश्त्याच्या टेबलवर येतो. पण अद्वैतची मात्र आज प्रचंड चिडचिड होतीये आणि सगळी चिडचिड कलावरच निघते. आता बघा नाश्त्याच्या टेबलवर काय झालंय ते. कला सगळ्यांना नाश्ता वाढत तर असते, पण तिच्या मनामध्ये सारखे विचार असतात की या अद्वैतला जर कळालं की मी डिझाईनचं त्याच्यापासून लपवतीये तर हा समजून घेईल की नाही मला. आता कला त्याला पोहे वाढत असते. असा विचार करत करत आता अद्वैत जोरात ओरडतो आणि म्हणतो, मला पोहे नको आहेत. दरवेळेला तुम्ही जे देताल ते मी गुपचूप खाईल का? मला हे सगळं नको आहे. माझा नाश्ता वेगळा असतो, माहिती नाहीये का? माझा ब्रेकफास्ट वेगळा द्या. काय सारखं सारखं सांगावं लागतं तुम्हाला? आबा अद्वैतकडे बघतच राहतात. आता कला म्हणते, काही कोणाला सांगायची गरज नाहीये, घरातलं सगळ्यांना सगळं माहितीये. तुझा ब्रेकफास्ट केलाय मी वेगळा, सगळ्यांचा वाढून झाला की देते तुला. आता सरोज अशी बघते कलाकडे, कारण कला अद्वैतला उत्तराला उत्तर देते ना, हे तिला आवडत नाही. आता आबा म्हणतात, काय रे अद्वैत, अरे समोर जे आलंय ते खायला शिक की. असं बोलावं का सुनबाईशी? जरा समजून घ्यावं एकमेकांना. तुला दिसत नाही का किती काम करत असते ती दिवसभर? बघ तिच्याकडे, कोणाला काय हवं नको सगळं पाहते ती, कोणाला तक्रार करायला वाव देत नाही ती घरातली लक्ष्मी आहे आणि तू असं बोलतोस का तिच्याशी? हे बघ, असं नाही बोलायचं नेहमी तिच्याशी. अद्वैत आता असं आबांकडे बघतो. आता लगेच सरोजला मिरच्या झोंबल्यात. सरोज म्हणते, आबा
दरवेळेला तुम्ही अद्वैतला का बोलत असतात? नाही, त्याच्या या कामाच्या प्रेशरसाठी तो जरा टेन्शनमध्ये ते कळतंय मला, म्हणून जरा त्याचा आवाज वाढला. पण ही काय त्याला सरळ उत्तर देते का नेहमी? आबा, तुम्ही उगाचच तिची बाजू घेता. दरवेळेला तिला दाखवायचंच असतं की मी किती करते सगळ्यांसाठी, काय काय करते. तुम्हाला तिची बाजू प्रत्येक वेळेला घ्यायची गरज नाहीये. जी लोक फसवतात, खोटं बोलतात, त्या लोकांना समजून घ्यायची आपल्याला मुळात गरजच नाहीये. सरोजचे हे वाक्य रोहिणीच्या डोक्यात फिट बसलेत. आबांना मात्र जरा सरोजचा रागच आलाय, पण आता बोलतील काय बिचारे. तर आता ही रोहिणी त्या राहुलला म्हणते, बघ बघ, अरे राहुल काय बोलली ती सरोज, आता ऐकलं ना तू? तिला फसवणुकीचा किती राग आहे, आणि तिला जेव्हा कळेल की तिच्या सुनेने तिला एवढं मोठं फसवलंय, डिझायनरचं सत्य लपवलंय, तेव्हा किती तमाशा होईल, मजा येणार आहे बघायला. आबा म्हणतात, हे बघा, कोणी आता वादावादी करू नका, उगाचच विषय वाढू नका, ज्याच्यामुळे वाद होतील असं काही बोलू नका. अद्वैत, चल आवर बरं लवकर लवकर, तुला जायचंय ना ऑफिसला. अद्वैत, आबा आणि सगळेच जण आता नाश्ता करताय. पण आता कलाला मात्र जबरदस्त टेन्शन आलंय. आता ही कला पुन्हा एकदा अद्वैत गेल्यानंतर डिझाईनचं काम करताना आपल्याला दिसतीये. सगळ्यांचे नाश्ते पण झालेत. कला डिझाईन काढता काढता या सानिकाला कॉल करते आज आणि म्हणते, अगं सानिका, बघ बरं, मी तुला करेक्शन पाठवलेत. सानिका म्हणते, हो, मी तुम्हाला मेल करते. आणि प्रेक्षकांनो, आता बघा फोनवर बोलताना काय झालंय. आजच्या या भागाला लाईक करायला आणि माझे चॅनल सबस्क्राईब करायला प्लीज विसरू नका. लक्ष्मीच्या पावलांनी या मालिकेचा रोज एपिसोड मी तुम्हाला न चुकता सांगते. आता सानिका या कलाला मेल करते आणि म्हणते, बघा मॅडम, मी तुम्हाला मेल केलाय. आता ही कला मात्र पुन्हा पुन्हा अद्वैतचीच आठवण काढतीये. अद्वैतला खोटं बोललेलं आवडत नाही हे तिला सारखं रिमेंबर होतंय. त्यामुळे कला एकदम शांत बसते. सानिका म्हणते, मॅडम तुम्ही आहात ना फोनवर? हॅलो मॅडम. कला आता भानावर येते आणि म्हणते, अगं हां, आला तुझा मेल. सानिका म्हणते, काय झालं मॅडम, काही टेन्शनमध्ये आहात का तुम्ही? आता कला म्हणते, हो अगं, एकच मिनटं थांब सानिका, मी तुला लगेच रिप्लाय करते. आता रोहिणीने सानिका हे नाव ऐकलंय कलाच्या खोलीतून. आता ती लगेच विचार करते, अरे ही सानिका या कलासोबत मिळालेली आहे की काय? नाही, मला आता हे खरं खोटं करावंच लागेल. आता या रोहिणीने लगेच राहुलला फोन केलाय. राहुल म्हणतो, हां मॉम बोल. रोहिणी म्हणते, हे बघ राहुल, मी जे सांगते ना ते पटकन कर. लगेच जा आणि सानिकाच्या केबिनमध्ये बघ ती कोणाशी बोलते का फोनवर. राहुल म्हणतो, ठीक आहे मम्मा, मी लगेच जातो. आता हा राहुल त्या सानिकाच्या त्या केबिनजवळ येतो आणि आरशातून बघतो, ती खरंच कोणाशी तरी बोलत असते. राहुल म्हणतो, होय मम्मा, ती कोणाशी तरी कॉलवर बोलते, ती फोनवरच बोलतीये. आता रोहिणी म्हणते, राहुल जरा वेळ तिथेच थांब आणि फोन कट करू नकोस. आणि आता रोहिणी वाट बघते कलाच्या फोन ठेवण्याची. कला म्हणत असते, अगं सानिका, तुला लवकरात लवकर पाठवते मी डिझाईन्स, आणि अकाउंटचं आपल्या सॅलरीबद्दल काही कळलं ना तर मला सांग. बरं ठीक आहे, चल ठेवते मी फोन. असं म्हणून कलाने फोन ठेवलाय. आता सानिकाने फोन ठेवलाय म्हणून कलाने पण इकडे फोन ठेवलाय. आता रोहिणी लगेच या राहुलला म्हणते, राहुल, आता सानिकाने फोन कट केला का बघ बरं. राहुल म्हणतो, हो मम्मा, तिने आता फोन कट केलाय. आता रोहिणी म्हणते, यस, गुड, परफेक्ट. आता बाकीचं सगळं मी तुला नंतर कळवते राहुल. आता मात्र रोहिणी विचार करते, कला, काय चाललंय काय तुझं? असा प्लॅन चालू आहे तर तुझा? काय ग कला, बिझनेसमध्ये घुसते काय? लवकर लवकर उड्या मारतीयेस प्रॉपर्टीसाठी. पण तुला काय वाटलं, तुझ्यापेक्षा 10 पावलं मी पुढे. मी तुला बिझनेसमध्ये घुसूच देणार नाही. आता बघ मी काय करते, कशी वाट लावते तुझी. कला या डिझाईन्स काढतेय खरी, पण तिचं चित्त काही आज डिझाईन काढताना नाहीये. कारण तिला सारखं अद्वैतचं वाक्य आठवतंय की अद्वैतला खोटं बोलणं पटत नाहीये, आणि ती खोटं बोलतीये हे तिच्या मनाला फार बोचतंय. आता ती मनात विचार करते, खोटं बोलणाऱ्याची चीड आहे चांदेकरला, हे मला कळते, आणि ते काही चूक नाहीये. पण मी तरी काय करू? अद्वैत समजून घेणारा असता तर मी त्याला सांगितलं असतं, पण हा कधी ऐकणार का माझं? माझी बाजू ह्याने कधी घ्यावी? एकीकडे मी काम चुकार आहे असं त्याला वाटतं, आणि दुसरीकडे मी हे काम करते हे जर त्याला कळलं तर पुन्हा एकदा वाद, प्रत्यारोप, आरोप हे सगळं सुरू होणार. मी खोटं बोलतेय हे त्याच्या लक्षात आल्यावर काय होईल? नाही, पण त्यावेळेला जेव्हा फसवणूक झाली तेव्हा काहीतरी परिस्थिती होती. आमच्या लग्नाच्या वेळेला काय झालं काय नाही हे त्याला कळायला हवं ना. कुठल्याही कामाची सुरुवात खोट्यापासून झाली ना तर एक खोटं लपवायला 100 खोटं बोलावेच लागतात, आणि मी तेच करते आता. मला तर वाटतं मी त्याच्याशी स्पष्टच बोलायला हवं. काहीही झालं तरी चांदेकरला ही गोष्ट कळलीच पाहिजे माझ्याकडनं. बाहेरून कळण्यापेक्षा मी सांगितलेलं कधीही चांगलं. बाहेरून न कळता त्याला मीच सांगून टाकते आता. काही झालं तरी मी चांदेकरला हे सगळं कळवतेच. आता इकडे पेढीमध्ये हिरोईनी पोहोचली आहे कलाच्या आधी. एकदम फास्ट सुसाट वेगाने हिची गाडी चाललेली आहे.
रोहिणी सरोजच्या खोलीत येऊन दरवाजा वाजवते, पण सरोज तिला रिप्लायच देत नाही आणि ती डायरेक्ट येऊन बसते समोरच्या सरोजच्या. सरोज रोहिणीला म्हणते, हे बघ रोहिणी, मी ना खरंच खूप कामामध्ये मी बिझी आहे. तुझं जर खरंच महत्त्वाचं काही काम असेल ना तरच इथे बस. तेवढ्यात आता त्या सरोजच्या खोलीमध्ये एक एम्प्लॉई आलाय. सरोज त्याला एका फाईलवर सही देते आणि तो थँक्यू मॅडम असं म्हणून निघून जातो. आता रोहिणी तिला टोमणे मारायला लागते. सरोजला जबरदस्त टोमणा मारते. काय ग सरोज वहिनी, मे आय कम इन मॅडम असं म्हटल्यावरच तू तुझ्या या केबिनमध्ये यायला परवानगी देतेस का? सरोज आता तिच्याकडे जरा रागानेच बघ आणि तिला म्हणते, काय चाललंय ग रोहिणी तुझं? रोहिणी म्हणते, अगं मी कुठे काय चालवलंय, तूच तर सगळ्यांना इशाऱ्यावर नाचवतेस. अगं तू स्वतःला मालकीन समजतेस आणि सगळ्यांना इशाऱ्यावर नाचवतेस. मी काय चालवणार ग बाई. एनिवे मॅडम असं म्हणाला ना तो. नाही त्यानंतर मात्र काय कशाला असे कुठले प्रश्न नाही विचारलेस हा त्याला, सरळ आत बोलवलंय. आता सरोज म्हणते, काय चाललंय तुझं रोहिणी? अगं त्याचं काम होतं म्हणून तो आला होता. तुझं काही काम असेल तर सांग ना. रोहिणी म्हणते, तेच तर म्हणते ना सरोज वहिनी, मी तिथला एक एम्प्लॉई आणि आमच्यामध्ये काही फरक आहे की नाही ग? आणि मला एक सांग, इथे मला काम असल्याशिवाय यायची काही परवानगी नाहीये का? सरोज म्हणते, तुला तिरकसच बोलायचं असेल ना रोहिणी, तर मला ना अजिबात तुझ्याशी बोलण्यात इंटरेस्टच नाहीये. मला माझी भरपूर कामं आहे. आता मात्र रोहिणीने तिचा पत्ता उघडायचा प्रयत्न केलाय. आता इकडे या कलाला मेसेज आलाय सानिकाचा, मॅडम झाली का तुमची करेक्शन, लवकर पाठवा. आता ही कला विचार करते, अरे बापरे माझं काम तर राहिलंच विचारामध्ये, आणि पटापट आणि पुन्हा एकदा तिचं काम करायला सुरुवात करते. पण आता मनामध्ये विचार करते, खरं बोलून टाकायचं या विचारानेच किती हलकं वाटतंय मला. खरं बोलल्यावर आणखीन हलकं वाटेल आणि काम करणं पण सोपं जाईल. आणि प्रेक्षकांनो, इथेच त्यांनी हा भाग आज पूर्ण केलाय. पण पुढे जरा आपली एक्साइटमेंट वाढली आहे बरं का प्रेक्षकांनो. त्यासाठी चॅनलला आत्ता सबस्क्राईब करून ठेवा, कारण तुम्हाला आपल्या चॅनलवर खरे रिव्ह्यूज मिळतात, खोटे नाटे नाही. तर आता या रोहिणीने त्या सरोजला हिचे डिझाईन्स दाखवलेत कलाचे आणि सांगितलंय, बघ तुझी सून किती पुढे गेली आहे. आणि आता कला या अद्वैतला फोन करते खरं सांगण्यासाठी, पण अद्वैत तिचा फोन कट करत असतो. काय वाटतं तुम्हाला, रोहिणी कलाच्या पुढे जाईल की कला रोहिणीच्या पुढे? आणि प्रेक्षकांनो, मला सगळ्यांनी आज कमेंट करून सांगायचंय अद्वैतला जेव्हा कळेल की कला खरी डिझायनर आहे तेव्हा तो तिची बाजू घेईल का? मला नक्की सांगा कमेंट करून. आणि भाग कसा वाटला हेही कळवा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.